वाव, कसलं सुंदर आभाळ दिसतंय. महादेवा, भोलेनाथा, तुझी कृपा आमच्या प्रवासावर असू देत. अगदी सुखरूप कृष्णेश्वरपर्यंत आम्हाला पोचव आणि पुन्हा परतीचा प्रवास आमचा सुखरूप होऊ देत. शिवाजी महाराजांच्या आजोबांनी हे बांधलेलं देऊळ आहे सुरुवातीला, आणि त्यानंतर 1800 शतकामध्ये अहिल्याबाई होळकर यांनी त्याचा जीर्णोद्धार केला आणि तेव्हापासून तेव्हा जे बांधलं गेलं आहे देऊळ तेच आता कालांतरापासून तसंच आहे. अतिशय सुंदर हायवे आहे. गुगल मावशीने आम्हाला बहुतेक भटकवलं आहे. मंदिराचा परिसर अतिशय सुंदर आहे. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो आज खूप दिवसांनी, खूप महिन्यांनी मी लॉंग डिस्टन्स राईडवर चालले आहे. लडाखवरून आल्यापासून ही माझी पहिली राईड असणार आहे. छोट्या मोठ्या राईड झाल्यामध्ये, बट लॉंग डिस्टन्स म्हणजे मोर दॅन 500 किलोमीटर राईड ही माझी आता होणार आहे. कृष्णेश्वरला मी निघाले. 12 ज्योतिर्लिंगांपैकी 12वे हे ज्योतिर्लिंग आहे. सगळ्यात पहिले सोमनाथ आणि सगळ्यात शेवटचे कृष्णेश्वर, जे आहे छत्रपती संभाजी महाराज नगर या ठिकाणी. ठीक आहे. सो चला आपण भेटूया ऑन द रोड. स्टे ट्यून विथ मी. तुम्ही जर का माझ्या चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज डू लाईक, शेअर, सबस्क्राईब टू माय चॅनल मूवी डिटेल्स. आणि लडाखचं जर का सिरीज तुम्ही अजूनही पाहिला नसेल तर जाऊन पाहून घ्या, मजा येईल तुम्हाला. ठीक आहे. सी यू ऑन द रोड. चला गणपती अप्पा, 1 मिनट रुका. हाँ, अभी रख. मोरया, हर हर महादेव, जय श्री राम. चलो, सी यू, बाय बाय. यस. हरि ओम, हर हर महादेव. Hooray! After a long time, I am on my Mowgli for a long distance ride. नयारा पेट्रोल पंप आहे कळवा या ठिकाणी. तिथे आम्ही भेटलोय आता तिघी जणी. रंजना आहे माझ्याबरोबर, अपेक्षा आहे माझ्या मागे. 3 of us. वी आर लिव्हिंग फ्रॉम हिअर फॉर कृष्णेश्वर. इथून ह्या ठिकाणावरून जवळजवळ 300 किलोमीटरचं डिस्टन्स आहे. जर का आम्ही सिन्नर ह्या रूटने गेलो तर, जर का नाशिकच्या पुढे गेलो तर मात्र एक 20-25 किलोमीटर आणखीन ॲड होतील आमच्या पूर्ण टोटल डिस्टन्समध्ये. माझ्या घरापासून जवळजवळ 320 किलोमीटर आहे सेम सिन्नर ह्या रूटने गेलो तर. सो लेट्स गो गाइज. बोलू आपण थोडासा अजून उजेड झाल्यावर. स्टे ट्यून. डॉगूज, क्यूटीज. चला उठा उठा, सकाळ झाली. वाजलेले आहेत 6:25 जवळजवळ. घरातून निघून मला 1.5 तास झालेला आहे ऑलमोस्ट. आतापर्यंतचं डिस्टन्स जे कवर केलं आहे ते आहे 81 किलोमीटर .3. थोड्याच वेळात आम्ही आता कसारा घाट क्रॉस करू. छान स्पीडमध्ये, कुठेही ट्रॅफिक नाही मिळालं फार काही. थोडंफार ठाणा भिवंडी साईडला होतं तेवढंच. त्यानंतर एकदम सुटसुटीत होता रस्ता. पडग्यानंतर आम्ही जे निघालो ते एकदम सुसाट आता इथपर्यंत आलो आहोत. आम्ही चाललो आहोत कृष्णेश्वरला. छत्रपती संभाजीनगरमधलं हे एक ज्योतिर्लिंग, आणि आम्ही नाशिक हा रूट घेणार आहोत. सिन्नरवरून जायचं की नाशिकच्या सिटीमधून थोडंसं पुढे जाऊन जायचं, त्याचा विचार आम्ही थोडा इगतपुरीला पोचल्यावर करू. वाव, कसलं सुंदर आभाळ दिसतंय. सुपर. आता तुम्हाला गोप्रोमध्ये किती छान दिसत मला माहीत नाही, पण मस्त ऑरेंज छटा दिसत आहेत आकाशात. आणि कापूस पिंजून ठेवल्यासारखा असा कापूस ढग आहे तिथे. नाईस, ब्युटी. कसारा घाटाला सुरुवात झालेली आहे. इथे फक्त आता ट्रक्स थोडे स्लो होतील मध्ये मध्ये, पण ट्रॅफिक नाही आहे लकीली. व्हेरी स्मूथ. आम्ही काही महिन्यांपूर्वी, खूप महिन्यांपूर्वी ॲक्च्युली, इव्हन लडाखला जायच्या आधी इथे इगतपुरीला आलो होतो आणि आम्ही असे फसलो गेलो होतो ना या ट्रॅफिक, या घाटामध्ये. बाप रे, इतकं ट्रॅफिक होतं. आज सुरुवात तरी छान आहे.
पुढे काही जे टर्न्स आहेत स्ट्रीट तिकडे थोडासा प्रॉब्लेम होऊ शकेल, स्लो जावं लागेल, पण आतापर्यंत स्मूथ आहे. चला चला, मस्त मस्त मस्त. सो मी जेव्हा मध्य प्रदेशमध्ये जेव्हा ज्योतिर्लिंग करायला गेले होते, ओंकारेश्वर आणि महाकालेश्वर, त्यावेळेसही कसारा घाट मला असा मस्त छान रिकामी मिळाला होता. आणि आज पुन्हा एका ज्योतिर्लिंगाच्या प्रवासासाठी हा घाट मला स्मूथ रिकामी मिळत आहे. महादेवा, भोलेनाथा, तुझी कृपा आमच्या प्रवासावर असू देत. अगदी सुखरूप कृष्णेश्वरपर्यंत आम्हाला पोचव आणि पुन्हा परतीचा प्रवास आमचा सुखरूप होऊ देत. हीच एक तुझ्याकडे चरणी इच्छा आहे, प्रार्थना आहे. चाय अँड वडापाव. Yes, and very tasty chai. Cheers! See what we have got. I mean, what Apeksha has given us. A cute helmet. A cute And it helmet. has a cute buckle in it. So sweet. Such a cute one. घोटी टोल नाक्यावर छोटासा एक चहा ब्रेक घेऊन आम्ही आता पुढे निघालो आहोत. पुढून सिन्नरसाठी पुढच्या 5 मिनिटातच एक राईड असेल आणि आम्ही सिन्नर रोड घ्यायचाच विचार करतोय, त्याच रूटने जाऊ. सो आतापर्यंत खूप छान प्रवास झालेला आहे. जवळजवळ 120 किलोमीटर कवर झाले आहेत, टू बी प्रिसाइज 117 किलोमीटर, आणि वाजलेले आहे 7:20. 200 किलोमीटर मोर टू गो. ये नाशिकचा मेन हायवे सोडून आम्ही घोटी टोल नाका जो होता ना, तिथून हार्डली 500 मीटरवर एक राईड होता. ब्रिजच्या खालून तो राईड जातो, त्यामुळे एक फ्लायओव्हर तुम्ही घेऊ नका. राईट आल्या आता आम्ही ह्या रोडवर आलो आहोत. हे छोटंसं गाव आहे. पुढे आम्हाला सिन्नर आम्ही क्रॉस करू आणि शिर्डीला पण जर का तुम्ही जाणार असाल आणि हा रूट घेत म्हणजे पूर्वी ह्याच रूटने शिर्डीला जाणं व्हायचं. आता समृद्धी महामार्गामुळे लोक तो रूट प्रिफर करतात, कारण की तो एकदम फास्टेस्ट रूट आहे. पण त्या रूटवर 2 व्हीलरला परमिशन नसल्यामुळे 2 व्हीलरने यायचं असेल तर तुम्हाला ह्याच रूटवरून यावं लागेल. हो 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 हो, कसला सुंदर देखावा आहे बघा. हा, नाईस. एक छान तलाव आहे इथे. आता या तलावाचं नाव मला माहीत नाही, पावसात तर अतिशय सुंदर दिसत असेल. ड्रम, मला ड्रम. बाप रे, केवढा मोठा टँक आहे हा. बाय द वे खूप सुंदर आणि सिनिक रूट आहे हा, वाया सिन्नर टू छत्रपती संभाजीनगर, जे पूर्वी औरंगाबाद म्हणून ओळखलं जात होतं. कृष्णेश्वर हे एक टेम्पल आहे, म्हणजे ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग. शेवटचं ज्योतिर्लिंग आहे हे. म्हणजे सोमनाथपासून ज्योतिर्लिंगाला सुरुवात होते आणि मल्लिकार्जुन, महाकालेश्वर, ओंकारेश्वर असं सगळं करत करत 12वं ज्योतिर्लिंग म्हणून कृष्णेश्वर हे ओळखलं जातं. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ या गावामध्ये, म्हणजे तिथे वेरूळ लेण्या आहेत. आता मराठीमध्ये वेरूळ लेणी म्हणतात, तर इंग्लिशमध्ये आपण एलोरा केव्ज म्हणतो. म्हणजे स्कूलमध्ये वाचताना बरेचदा एलोरा असंच उच्चार करण्यात आलेला आहे, म्हणजे असंच ओळख आहे एलोरा लेण्यांची. त्या लेण्यांपासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. पुरातन काळातलं हे मंदिर आहे. अहिल्याबाई होळकर यांनी ह्याचा जीर्णोद्धार केला. शिवाजी महाराजांच्या आजोबांनी हे बांधलेलं देऊळ आहे सुरुवातीला, आणि त्यानंतर 1800 शतकामध्ये अहिल्याबाई होळकर यांनी त्याचा जीर्णोद्धार केला, आणि तेव्हा जे बांधलं गेलं आहे देऊळ तेच आता कालांतरापासून तसंच आहे. वाव, हे लोक कुठे चाललेत माहिती आहे ना? शिर्डीला. सायकल स्वार सगळे. ॲक्च्युली शिर्डीसाठी खूप पदयात्रा वगैरे होत असतात. बरेच मंडळ जे आहेत साईबाबांना डेडिकेट केलेले,
ते पदयात्रा करत असतात ह्या रूटवर. आज वातावरण खूप सुंदर आहे, कदाचित पाऊसही पडू शकेल. 7:15 वाजलेले आहेत आणि 165 किलोमीटर आम्ही कव्हर केलं आहे. म्हणजे अर्ध डिस्टन्स आम्ही कव्हर केलेलं आहे. राईड चालू करून आम्हाला 3 तास झाले आहेत, 3-3.5 तास झालेले आहेत. त्यामुळे पुढच्या 3 तासामध्ये जर का रोड असा व्यवस्थित मिळाला, ट्रॅफिक वगैरे नसेल, तर पुढच्या 3 तासामध्ये किंवा 4 तासामध्ये जास्तीत जास्त आम्ही कृष्णेश्वर या ठिकाणी पोचू. म्हणजे अंदाजे 12-1 लंचपर्यंत तरी नक्कीच आम्ही कृष्णेश्वरला पोचू. कसला सुंदर हायवे आहे हा. माहिती आम्ही ज्या छोट्या गावातून आम्ही बाहेर पडलो आणि मग राईड घेतला आणि हा हायवे सुरू झाला. मध्ये एका फ्लायओव्हरवर 2 असे वाटा होत्या, हा शिर्डीला जाणारा आणि हा पुण्याला जाणारा. आम्ही शिर्डीला जाणाऱ्या वाटेतून आता ह्या रोडवर लागलो आहोत. अतिशय सुंदर हायवे आहे, मस्त वाटतं. ही फुलं बघून पण छान वाटतंय. आता इथे काय दिसतंय मी तुम्हाला दाखवते. लेट्स सी कळेल कुठला रोड आहे हा. सिन्नर. ओके, अच्छा, सिन्नर गाव आतमध्ये आहे आणि आपण आता बाहेरून रिंग रोडने किंवा बाहेरून आउटस्कट्सने आम्ही आता बाहेर पडणार आहोत. सो शिर्डी सरळ जाण्यासाठी. मस्त मस्त. आणि आज वेदर तर इतकं भयंकर मस्त आहे की ढग बघा कसे काळे भोर. पुढे पाऊस आहे वाटतं. आणि हा ऑक्टोबर महिना चालू आहे. दिवाळी जर संपलेली आहे 2 दिवसांपूर्वी आणि वेदर बघा. आम्हाला वाटलेलं की ऑक्टोबर हीट आम्हाला खूप जाणवेल, बट लकीली हे खूप सुंदर वेदर दिसत आहे. हा हायवे सोडून आता मी हा लेफ्ट घेतलाय औरंगाबादसाठी. 91 किलोमीटर आगे प्रत्येक किलोमीटर. हाँ चलेगा. ओके, 91 किलोमीटर्स टू गो. ब्रेकफास्टसाठी थांबू मध्ये आता कुठेतरी. हां, मस्त रोड होता यार तो. मस्त. म्हणजे जवळजवळ किती 25-30 किलोमीटर, आय थिंक मोर दॅन दॅट. तर सुसाट चाललो होतो आम्ही. आता औरंगाबादसाठी हा लेफ्ट घेतला आहे. इथून 99 किलोमीटर. हे काय आहे? वैजापूर रोड, पुणतांबा चौफुली वैजापूर रोड, कोपरगाव. हे इकडे एक ऑस्करवाडी मिसळ आहे जिथे आम्ही आज ब्रेकफास्टसाठी थांबत आहोत. हा, छान छान. आतापर्यंत डिस्टन्स कव्हर झालेलं आहे 226 आणि वाजले आहेत 9:10. वाव, यम्मी मिसळ. मैंने पूरा मिक्स कर दिया. अपेक्षा इसमें से खा. मस्त ऑस्करवाडीमध्ये छानपैकी मिसळ खाऊन आम्ही आता निघतोय. अप्रॉक्सिमेटली 85-86 किलोमीटर मोर टू गो. खूप झालं रे जेवण. आता जस्ट मी पेट्रोल भरलं, फुल टँक केलं काल एवढं. 6.5 लिटर पेट्रोल भरलं आणि माझं 230 किलोमीटर झालेलं आहे. त्यामुळे मला गाडीचा ॲव्हरेज 30.53 मिळालेला आहे आता हायवेवर. लेट्स गो. इथे मुंबईचा रोड दाखवला म्हणून आम्ही जरा कन्फ्यूज झालो की आपण बरोबर आहोत की नाही. कारण की मुंबईवरून तर आम्ही येतोय. आता पुन्हा मुंबईला लेफ्ट घेतला तर मुंबईला जाऊ. आय थिंक तो समृद्धी हायवेला टच होत असेल हा मुंबईला जाण्यासाठी. आणि आपल्याला जायचं आहे सरळ. वाव, पाऊस आला. पण आज खरंच देवाची कृपा म्हणून आम्हाला खूप चांगलं वेदर मिळालं आहे. एकदम अजिबात ऊन नाही आहे. आत्ता जस्ट ड्रिझल व्हायला सुरुवात झाली आहे. सो लेट्स सी अजून किती जोरात पडतोय पाऊस. तर
गुगल मावशीने आम्हाला बहुतेक भटकवलं आहे असं वाटतंय. म्हणजे अगदी छोट्या छोट्या गल्लीतून आम्ही कुठून तरी बाहेर पडलो आणि हा पण छोटा रस्ताच आहे कुठला तरी, तो जाऊन हायवेला टच होईल, पण सध्या आम्हाला ती भटकवते. कुठे 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 एक तरी प्रत्येक ट्रॅव्हलमध्ये एक तरी हा गुगल आंटीचा एपिसोड होतोच होतो की कुठे कुठून आम्हाला भटकवते. ओके, म्हणजे दोघांच्याही गुगल मॅपवर हाच सेम रस्ता आहे. सो लेट्स गो. 25 जवळजवळ 25-30 किलोमीटर बाकी आहे अजून. हे बघा गुगल आंटीने आता आम्ही हा पुन्हा मेन रोडवर आलो. म्हणजे बहुतेक हा जो पूर्ण रस्ता आम्ही जो आता आलो ना गल्ली गल्लीतून तो नक्कीच गुगल आंटीने शॉर्टकट दाखवला असणार. गपचूप हायवेवरून घेऊन यायचं ते नाही, छोटे गल्ल्यातून घेऊन येते येडी. काय गो मावशी. और एक बार गूगल आंटी ने हमें यहाँ से रास्ता दिखाया है. माय गॉड, हे पण कन्फ्यूज आहेत की काय. अय्यो नाही, ते लोक तिकडचे असतात. ना चकचक, जेव्हा ऑफ रोड येत आहे ना तेव्हा गाडीतून काहीतरी आवाज येतोय, चकचक चकचक. बघायला पाहिजे काय आहे तो. कुठेतरी काहीतरी शॉक ॲब्झॉर्बरवर इश्यू झाला असणार. ओके, चलो चलो चलो. बापरे. अच्छा, 1 किलोमीटर. वेरूळ लेणी 1 किलोमीटर. Looks like a proper road, but there is no proper road. बापरे, last 1 kilometer is crazy. अशपथ. बापरे. थांब रे भाऊ. ओके, मोस्टली वी आर हियर. येस, हे मंदिराचंच गेट आहे बहुतेक. हां, श्री पूर्ण ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर. येस येस, परफेक्ट. सो 11:30, 11:40 ॲक्च्युली. एक्झॅक्ट 7 तास. एक मिनिट कॅल्क्युलेट करून सांगते. 4:40ला मी घरातून सुरू केलं होतं आणि आता 11:40. वेकेशन चालू आहे ना, दिवाळी वेकेशन. गर्दी असणार आहे देवळात. लेफ्टला इथे मंदिर आहे आणि आमचं हॉटेल पुढे असल्यामुळे आम्ही पुढे जात आहोत. ओ, ॲम्ब्युलन्स. आम्ही आमच्या रिसॉर्टमध्ये पोहोचलेलो आहोत. अभयानंद ॲग्रो टुरिझमचे नाव आहे ह्या रिसॉर्टचं. तर बघूया आतमध्ये रूम्स कसे आहेत ते.
देवळातली आरती इथे ऐकायला येते, जवळच असणार मंदिर. ओ हे गेट छान आहे. अजंता केस. छान तयार होऊन आम्ही इथे मंदिरात जाण्यासाठी आलेलो आहोत. व्हिडिओ घेण्यासाठी. वाव, मंदिराचा परिसर अतिशय सुंदर आहे. या मंदिराचे बांधकाम लाल दगडामध्ये केलेले आहे. असं म्हणतात की हा एक अखंड दगड आहे आणि ह्याच्या बांधकामाची सुरुवात कळसापासून सुरू झाली. वीकेंड असल्यामुळे आणि दिवाळीची सुट्टी चालू असल्यामुळे दर्शनासाठी प्रचंड गर्दी आहे, परंतु आम्ही ऑनलाईन जल अभिषेक बुक केला आहे, त्यामुळे आम्हाला डायरेक्ट गाभाऱ्यात प्रवेश मिळणार आहे. सो पुढचा भाग बघायला विसरू नका. स्टे ट्यून गाईज. सबस्क्राईब टू माय चॅनल मोबी टेल्स.